बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, काल एबीपी माझा आणि सी वोटर या दोनही नामांकित सर्वे कंपन्यांचा सर्वे अहवाल प्रसिद्ध झाला. लोकसभा 2024 या निवडणुकीच्या अनुषंगाने विशेषतः महाराष्ट्रातल्या 48 जागांना घेऊन हा सर्वे अहवाल प्रसिद्ध झाला. अनेक शिवसैनिकांनी ज्यावेळेस हा सर्वे अहवाल पाहिला त्यांच्या मनामध्ये काही प्रश्न तयार झाले. अनेकांनी ते प्रश्न मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवले देखील. लक्षात घ्या शिवसैनिकांनो, लोकसभा निवडणुकांच्या अतिशय पूर्वसंध्येला, अगदी पूर्वसंध्येला 2 ते 3 दिवस अगोदर, कारण 19 एप्रिलला महाराष्ट्रातलं पहिल्या टप्प्यातलं मतदान होऊ घातलंय. अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा एखादा निगेटिव्ह सर्वे येणं याचा किती परिणाम त्या पहिल्या टप्प्यावर होणार आहे? खरंच हे सर्वे इतके पॉझिटिव्हली घेण्याची गरज आहे का? त्यांना तितकं महत्त्व देण्याची गरज आहे का? आणि खरंच या सर्वेमध्ये काही तथ्य असतं का? असे अनेक प्रश्न शिवसैनिकांकडून ज्यावेळेस मला विचारण्यात आले, प्रत्येक प्रश्नाचं वेगळं उत्तर देण्यापेक्षा ह्या व्हिडिओच्या मार्फत पुढच्या 3 ते 4 मिनिटांमध्ये आपण त्याच्यावरच चर्चा करणार आहोत. ह्या व्हिडिओच्या मार्फत मी सर्वांना त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा एक पुरेपूर प्रयत्न करणार आहे. लक्षात घ्या शिवसैनिकांनो, ह्या सर्वेंना खरंच महत्त्व द्यायची गरज आहे की नाही, हा अतिशय उत्कृष्ट प्रश्न तुम्ही विचारलात. त्याच्यासाठी मला थोडीशी तुम्हाला पार्श्वभूमी सांगावी लागेल. शिवसैनिकांनो, लक्षात घ्या, असे सर्वे आपण अनेकदा पाहिलेत. 2022 पासून शिवसेनेत फूट पडल्यापासून असे अनेक सर्वे आपण पाहतोय. पण एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला हवी, सर्वे आणि वस्तुस्थिती यांच्यातला फरक आपण केव्हा पडताळून पाहू शकतो? ज्यावेळेस खऱ्या अर्थाने निवडणुका होतात. निवडणुका झाल्यानंतर निवडणुकांचा निकाल आणि सर्वेंनी दिलेले अहवाल यांच्यामध्ये आपण ताळमेळ साधण्याचा प्रयत्न करत असतो, किंवा ते काय म्हणतात, क्रॉस चेकिंग करून बघण्याचा प्रयत्न करत असतो. पण सर्वे झाल्यानंतर जर निवडणुकाच झाल्या नाहीत तर मग आपण क्रॉस चेकिंग कशाशी करणार? आणि मग सर्वे किती टक्के खरा ठरला, सर्वे किती टक्के खोटा ठरला, किंवा हा सर्वे खरंच महत्त्व देण्या इतपत आहे का? कारण नामांकित कंपन्या आहेत. तुम्हाला माहित असावं, सी वोटर असेल, एबीपी माझा असेल, मूड ऑफ द नेशन असेल, इंडिया टुडे असेल, TV9 अशा अनेक कंपन्या आहेत. पण सी वोटर किंवा एबीपी माझा ह्या कशा नामांकित कंपन्या? मग आपलं मन भरकटतं. शिवसैनिकांच्या मनामध्ये संभ्रम तयार होतो. आणि हेच यांचं मूळ उद्देश आहे. कारण महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत झाले ते फक्त सर्वेच्या नंतर कुठलीही वस्तुस्थिती दाखवण्यासाठी निवडणूकच घेतली गेलेली नाही. सांगा, महाराष्ट्रामध्ये कुठल्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या? तर झालेल्या नाहीत. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 2 जागा रिक्त असताना, चंद्रपुरातली जागा असेल, पुण्याची जागा असेल, गिरीश बापटांच्या निधनानंतरची, एकाही जागेवर लोकसभेचा जवळपास 2.5-3 वर्षांचा कार्यकाळ बाकी असताना देखील, कारण लोकसभेचा नियम आहे 6 महिन्यांपेक्षा कमीचा कार्यकाळ असेल तर निवडणूक घेतली जात नाही, किंवा तशी आपत्कालीन परिस्थिती असेल तरी देखील निवडणूक घेतली जात नाही. दोनही क्रायटेरिया बसत नव्हते, तरी देखील निवडणूक घेतली गेलेली नाही. यांच्यात तो दम पाहिजे. 56 इंचाची छाती दाखवून काहीच होत नसतं, दम लागतो. पुढची गोष्ट, ज्यावेळेस सिनेट, मुंबई युनिव्हर्सिटीच्या सिनेटच्या निवडणुका घोषित केल्या, त्या सिनेट निवडणुका देखील रद्द केल्या गेल्या. त्या देखील साध्याच्या साध्या निवडणुका घेण्यात देखील यांना अपयश आलं. फक्त यांनी कुठल्या निवडणुका घेतल्या? ज्या आहेत ग्रामपंचायतीच्या, ज्याच्यामध्ये पक्षाची चिन्ह, पक्षाची नावं, किंवा राजकारण विरहित आपण म्हणू शकतो, सो कॉल्ड राजकारण विरहित. यांनी कुठल्याही निवडणुका घेतल्या नाही. पण एक गोष्ट बारीक लक्षात घ्या, 3 निवडणुका झालेल्या आहेत आणि ज्याच्यामध्ये आपण सर्वे पडताळून पाहिलेले आहेत. 3 निवडणुका. सगळ्यात पहिली महत्वाची निवडणूक अंधेरी पूर्व मुंबईतनं, ज्यावेळेस आपले विद्यमान आमदार रमेशजी लटके यांचं निधन झालं, त्यावेळेस त्यांच्या सौभाग्यवती ऋतुजाताई लटके ज्यावेळेस अंधेरी पूर्वेतनं उभ्या राहिल्या, तेव्हाही अशाच प्रकारचे सर्वे झाले होते. आणि त्यावेळेस शिवसेनेचं जे चिन्ह होतं, मशाल चिन्ह होतं, हे मशाल चिन्ह देखील पारखून घेण्याची आपल्याला ती आयती संधी चालून आली. मशाल चिन्ह त्यावेळेस जे सर्वे झाले त्याच्यामध्ये मोर्जी पटेल हा यांचा जो उमेदवार होता भारतीय जनता पक्षाचा, हा मोर्जी पटेल अव्वल स्थानी दाखवला गेला, अव्वल स्थानी. आणि शिवसेना 3ऱ्या 4थ्या, काही सर्वेंनी तर नोटाच्या खाली देखील शिवसेना दाखवली. नोटा, नन ऑफ द अबोवच्या खाली शिवसेना दाखवली. पण ज्या वेळेस ऍक्च्युअल मध्ये निवडणुका झाल्या, माहिती पडलं ह्यांचा उमेदवारच पळून गेला होता. वन साइड शिवसेना जिंकली होती, कारण ह्यांना पराभव स्पष्ट दिसत होता. पडताळून घेण्यासाठी अशा प्रकारच्या 2ही गोष्टी लागतात. सर्वे देखील लागतो आणि सोबतीला निवडणूक होणं देखील गरजेचं असतं. अगदी तसाच प्रकार तुम्ही पाहिला असाल कसब्यामध्ये आणि चिंचवडमध्ये. 2ही ठिकाणी
एक तर निवडणूक धंगेकर जिंकलेलेच आहेत, एका ठिकाणी शिवसेनेच्या अपक्षामुळे थोडंसं नुकसान झालं आणि ती जागा पडली. पण भारतीय जनता पक्ष अतिशय चांगल्या पद्धतीने ओळखून गेला की महाराष्ट्रात 3 ठिकाणी विधानसभेच्या पोटनिवडणुका झाल्या आणि त्यांची परिस्थिती जी दयनीय त्यांना दिसली, त्यानंतर निवडणुका घेण्याचं त्यांनी टाळलं. त्यामुळे हे अशा प्रकारचे सर्वे फक्त संभ्रम निर्माण करण्यासाठी असतात, याच्यात काही दुमत नाही. दुसरी गोष्ट, हा सर्वे, या सर्वेची जी मी बारीक निरीक्षणं केली, ह्या सर्वेचा पहिली गोष्ट मी तुम्हाला अहवाल सांगतो. नेमका अहवाल काय सांगतो? हा सर्वे सांगतोय जो काल परवा झाला, लोकसभा निवडणुकीच्या अगदी अगोदरच, अगदी तोंडावरच म्हणू शकता, हा जो सर्वे झाला याच्यात भारतीय जनता पक्ष 48 पैकी 22 जागा जिंकताना दाखवलेला आहे. त्याच्या खालोखाल शिंदे गट 10 जागांवर जिंकताना दाखवलेला आहे. शिंदे गटाला असं एक सर्कल मारा, असं गोल करून ठेवा लाल पेनाने, त्याच्यावर मी थोडंसं तुमच्याशी पुढे बोलणार आहे. 10 जागा शिंदे गट, बरं का. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा 9 जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचा पक्ष हा 5 जागांवर, काँग्रेस पक्ष 3 जागांवर, अजित पवारांचा पक्ष 0 जागांवर दाखवलेला आहे. आता अजित पवारांना भोपळा का दाखवला, का पाकिटं पोचली नाहीत आम्हाला माहिती नाही, सर्वे कंपन्यांना, जे काही असेल ते. पण तुम्हाला या सर्वेतली मी बारीक निरीक्षण सांगतो. हा सर्वे कशा प्रकारे बोगस सर्वे आहे, कशा प्रकारे बंडलबाज सर्वे आहे, याची तुम्हाला 3 निरीक्षण मी सांगतो. एक गोष्ट लक्षात घ्या, या सर्वेमध्ये शिंदे गटाला 10 जागा दाखवल्यात आणि शिंदे गटाची आतापर्यंत जाहीर झालेली यादी आणि पुढे त्यांना एकही जागा मिळत नाहीये. ज्या आहेत उरल्या सुरल्या 3-4 जागा बाकी आहेत, त्या सगळीकडे भाजपचे उमेदवार आपल्याला नावांसकट माहिती आहेत. आता 10 जागा, जो पक्षच जागा लढतोय 7 आणि 8, जास्तीत जास्त 8, कमीत कमी 7, त्याला तुम्ही 10 जागा दाखवतायत. या एका गोष्टीवर मी तुम्हाला सांगतो हा सर्वे किती बंडलबाज आहे. सगळ्यात पहिलं कारण तुम्हाला कळालं. आता दुसरं कारण सांगतो. दुसरं कारण, एक उदाहरण देतो, ज्या जागांवर यांचे उमेदवार देखील निश्चित नाही, त्या जागांवर चुरशीची लढत किंवा सोपा विजय, अशा प्रकारचे यांनी सर्वेमध्ये अहवाल दिले आहेत. उदाहरण देतो तुम्हाला, उदाहरण देतो. उदाहरणार्थी ठाणे लोकसभा. ठाणे लोकसभेमध्ये हे म्हणतायत चुरशीची लढत आहे, पण विजय हा महायुतीचा पर्यायाने भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेचा किंवा यांच्या महायुतीचा, जे कोणी यांच्या टोळ्या आहेत त्यांच्या टोळ्यांची नावं देखील आता मला विसरायला झाली आहेत. तुमच्याकडे उमेदवार नसताना हा सर्वे सांगतो, म्हणजे हा सर्वे किती उच्च दर्जाचा असेल विचार करा. कारण उमेदवाराकडे पाहून देखील एक मतदान होत असतं. उमेदवार, समजा तुम्ही एखादं शेमडापूर उमेदवाराला उभं केलं, त्याला मतदान होणार आहे का, काय अनुभव आहे, त्याचं शिक्षण काय आहे, त्याचा आतापर्यंतचा इतिहास काय, अशा अनेक गोष्टी मतदारांकडे पाहिल्या जातात. मतदार देखील विचार करतात नेमकं काय करायचंय, उमेदवार कोण आहे, याचं विजन काय आहे. की एखादा अनपढ उभा केलाय आणि त्याला तुम्ही उमेदवारी देऊन त्याला तुम्ही निवडून आणणार, म्हणजे उमेदवार नसताना तुम्ही म्हणताय ही जागा जिंकून आली. इथे देखील कळालं हा सर्वे किती भंकस आहे, किती बोगस आहे. हे दुसरं कारण मी तुम्हाला सांगितलं. आणि तुम्हाला तिसरं कारण सांगतो. आणि जर अजून एक तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं दुसऱ्या कारणामध्ये, तर कल्याणचं उदाहरण घ्या. कल्याणच्या बाबतीत यांनी काय सांगितलं की कल्याणमध्ये एकनाथ शिंदेच्या सुपुत्राचा, श्रीकांत शिंदेचा अगदी सोपा विजय आहे. या सोप्या विजयामध्ये तुम्ही नेमकं सॅम्पल कुठलं घेतलं मला माहित नाही, कारण हे जे सर्वे चालतात, हे सर्वे देशभरातनं काहीतरी लाखाभराचं सॅम्पल घेतात. देशभरातनं म्हणजे 125 कोटी लोकसंख्येमध्ये काहीतरी लाखाभराचं सॅम्पल घ्यायचं आणि त्याच्यातच घुळमळत बसवत राहायचं. तुम्हाला मला वाटतं कालच्याच लोकमतचा, मी तुम्हाला दाखवेल सर्वे, कदाचित तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दाखवेन मी. त्यांचा एक सर्वे झाला, 1,68,000 लोकांनी मतदान केलं महाराष्ट्रभरातनं. देशभरातनं लाखभर घेण्यापेक्षा महाराष्ट्रभरातनं 1,68,000 घ्या. त्याच्यातल्या जवळपास 80% प्लस लोक म्हणतायत की वैशाली दरेकर निवडून येणार आहेत. वैशाली दरेकर. मग हा सोपा विजय जो एकनाथ शिंदेच्या मुलाच्या नावावर चिटकवता, हा नेमका कुठला आहे तुम्हाला मी दाखवतो. ह्या स्क्रीनवरच तुम्हाला दिसेल तो सर्वे लोकमतचा. अगदी असंच ठाण्याचं उदाहरण देखील मी जे मगाशी तुम्हाला दिलं, आपल्या स्वतःच्या शिवसेना एक वादळवर मी मतदारांना देखील सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही हा सर्वे भराल त्यावेळेस फक्त ठाणे लोकसभेतल्या मतदारांनीच किंवा 18+ मतदारांनी हा सर्वे भरा. जवळपास 96% लोक, हा देखील सर्वे तुमच्या स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवेल, 96% लोक म्हणतायत की राजन विचारेच हे पुढचे खासदार होतील. भारतीय जनता पक्षाला 2%, रवींद्र फाटकांना 1% आणि त्याच्या खालोखाल प्रताप सरनाईकांना 1% आणि नरेश मस्के वगैरे ह्या लोकांना 1%, अशा प्रकारचं मतदान झालेलं आहे. मग ह्यांचे सी वोटरचे अहवाल येतात नेमके कुठून, हा सगळ्यात मोठा एक चर्चेचा विषय आहे.
आणि गौड बंगाल आहे. तुम्हाला तिसरं कारण मी सांगतो. तिसरं कारण असं, मुंबई सह कोकणामध्ये यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला एक जागा दाखवली. कोकण प्रांतातनं जवळपास 13 जागा जातात लोकसभेच्या. म्हणजे कोकण म्हणजे पालघर, ठाणे किंवा संबंध मुंबई आणि त्यानंतर खाली रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. तुम्हाला माहित असायला हवं, मुंबईतनं लोकसभेच्या जवळपास 6 जागा जातात, ज्यात सध्या विद्यमान शिवसेनेचे 3 आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे 3 आहेत. आणि रत्नागिरी, सिंधुदुर्गची जागा आपल्याकडे आहे, ठाण्याची जागा आपल्याकडे आहे. अशा प्रकारचं जवळपास, आणि कल्याणची जागा, 7 जागांवर, 13 पैकी 7 जागांवर शिवसेनेचं या अगोदरच प्राबल्य आहे. भारतीय जनता पक्ष उरलेल्या 5 जागांवर आणि एका ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार साहेबांचेच ते खासदार होते, तटकरे. मग अशा ठिकाणी जिथे विशेषतः शिवसेनेचा जन्मच मुळात कोकणामध्ये किंवा कोकणवासियांचं हे योगदान विसरून चालता कामा नये. मुंबईतच शिवसेनेचा जन्म झाला. मला वाटतं शिवसेना हा एकमेव पक्ष असावा ज्याचा जन्म मुंबईत झालेला आहे, महाराष्ट्राचा पक्ष. आणि कोकणात तुम्ही शिवसेनेला 1 जागा दाखवता. म्हणजे सर्वेमध्ये तुम्ही ज्या 9 जागा शिवसेनेला दाखवल्या त्यातली 1च जागा शिवसेनेची कोकणामध्ये नाही, बाकीच्या 8 इतर महाराष्ट्रात नाहीत. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, शिवसेनेच्या 13च्या 13 जागांवर आणि कमीत कमी 1-2 जागांच्या फरकाने, मी तुम्हाला सांगेल 1-2 जागांच्या फरकाने सर्व जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी देखील होतील. कोकणातनं जवळपास 8 ते 9 जागा शिवसेना, 9च्या 9 आणि 1-2 जागा, एक बाळामामांची जागा जी भिवंडीची आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, एक 2-3 जागा ज्या आपल्या मित्र पक्षांच्या आहेत त्या, आणि शिवसेनेच्या स्वतः, अशा प्रकारचे जवळपास 9+ जागांवर शिवसेना आणि मित्र पक्षांचे उमेदवार विजयी होतील. हा सर्वे ज्यावेळेस कोकणातून शिवसेनेला फक्त 1 जागा दाखवतो तिथेच कळतं हा सर्वे किती बोगस आहे ते. त्यामुळे शिवसैनिकांनो, या सर्वेकडे तशी मला विशेष लक्ष देण्याची फारशी अशी गरज वाटत नाही. आणि उलट एक गोष्ट चांगलीच झाली, तुम्ही जितकं निगेटिव्ह दाखवाल तितके शिवसैनिक अजून जोमाने कामाला लागतील, अजून चवताळून उठतील. जितकं निगेटिव्ह दाखवण्याचं, त्यामुळे हे सगळे प्रकार ह्यांच्याच अंगलट येणार आहेत. मुळात तुम्हाला एक लक्षात असायला हवं, काल परवामध्येच एक CSDSचा सुद्धा एक सर्वे आला. ही एक संशोधन संस्था आहे जी रिसर्च करते लोकांचं मत काय आहे, लोक काय विचार करतात. ह्या सर्वेचा अहवाल काय सांगतोय त्याचा ह्या म्हणजे सी वोटरमध्ये असेल किंवा एबीपीने किती विचार केला असेल मला माहित नाही, पण CSDSचा जो काल परवामध्ये सर्वे झाला त्याचा रिपोर्ट काय सांगतो हे देखील तुम्ही लक्षात घ्या. 100 लोकांपैकी जर विचारलं की तुम्ही कुठल्या मुद्द्यांवर मतदान करणार आहात या लोकसभा निवडणुकीला घेऊन, लोक म्हणतायत बेरोजगारी हा विषय घेऊन आम्ही 27% लोक म्हणतात, आम्ही 27% लोक म्हणतायत 100 पैकी 27 बाजूला केली ते बेरोजगारीवर मतदान करणार. त्यानंतर महागाई हा विषय विचारतात, 23 लोक बाजूला झाली, 23 लोक म्हणतात आम्ही महागाईवर वोट करणार. 27 अधिक 23 झाले जवळपास 50% लोक ह्या 2च मुद्द्यांवर आहेत. 13% लोक म्हणतायत आम्ही विकास या मुद्द्यावर मतदान करणार आहोत. म्हणजे 63% लोक इथेच झाली. आता 63% लोक म्हणजे 100तनं 63% लोक हे भारतीय जनता पक्षाला अजिबात मतदान करणार नाहीत, कारण बेरोजगारी, महागाई, विकास हे यांच्या विरोधात आहे. आता भारतीय जनता पक्षाचं मतदान जे कोर पॉइंट आहे ते तुम्हाला सांगतो. राम मंदिर या मुद्द्यावर 8% लोक मतदान करणार आहेत. हिंदुत्व या विषयावर 2% लोक मतदान करणार आहेत. आणि आंतरराष्ट्रीय प्रतिमा याच्यावर 2% लोक, म्हणजे 8 आणि 2 10 आणि 2 12%. आंतरराष्ट्रीय प्रतिमा, हिंदुत्व आणि राम मंदिर 12% याच्यावर मतदान करणार आहेत. रिझर्वेशन या मुद्द्यावर 2% लोक मतदान करणार आहेत. आणि भ्रष्टाचार या मुद्द्यावर 8% लोक मतदान करणार आहेत. म्हणजे मगाचे 62 आणि हे 8 अशा प्रकारचं 70% लोक ही भारतीय जनता पक्षाला मतदान करणार नाहीत आणि उरलेली 30% लोक ही भारतीय जनता पक्षाला मतदान करतील. मग 70% आणि 30% याचा रेशो झाला किती? या सगळ्यांना या सर्वेमध्ये खरंच किती विचारलं गेलं हे मला माहित नाही, पण ह्या सर्वे कंपन्यांचाच मुळात सर्वे करण्याची गरज आहे की किती लोकांना फसवायची कामं करतात की खरंच यांच्यामध्ये काही तथ्य असतं. जर सी वोटरचा आणि एबीपी माझाचा सर्वे केला तर त्यातून देखील आपल्याला काही गोष्टी लोकांच्या नजरेत काय आहेत त्या कळतील. तुर्तास इथेच थांबतो. या अशा प्रकारच्या सर्वेंना फाट्यावर मारा, आपलं काम करत राहा. पहिल्या टप्प्याची निवडणूक अतिशय जवळ आहे. आपल्या जवळच्या सर्व मतदारांपर्यंत पोहोचा आणि त्यांना आपली तारखेची, आपल्या चिन्हांची, आपल्या उमेदवारांची सर्व माहिती इत्यंभूत पोहोचवा. आणि तुम्ही सर्वांनी या निवडणुकीला अतिशय गांभीर्याने घ्या. एवढंच सांगतो तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या शिवसैनिकांनो. जय महाराष्ट्र.